नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वेलथीप या चित्रपटाची सिरीज सुरू आहे. तो चित्रपट कसा बनला हे मी सांगते आहे. आजच्या एपिसोड मध्ये मी सांगणार आहे की या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी काय घडलं आणि नंतर कशा काही घटना घडत गेल्या त्याच्याबद्दल मी बोलते आहे. तर या चित्रपटाचा सेट जो आहे, पहिलं शेड्यूल जे आहे ते मेहबूब स्टुडिओ मध्ये त्याचा सेट लावला होता. आणि पहिला जो सीन शूट करणार होते तो असा होता की सप्रूंच्या घरी म्हणजे तनुजाचे वडील ते दाखवलेले आहे आणि त्यांच्या घरी एक पार्टी आहे आणि तिथे अशोक कुमार, वैजंतीमाला, तनुजा, सप्रू, त्यानंतर देवसाहेब हे सगळे तिथे जमलेले आहेत. आणि वैजंतीमाला त्यांना बघितल्यानंतर, म्हणजे हिरोईन जी आहे ती बघितल्यानंतर देवसाहेबांना सांगते की तू अमर आहेस म्हणून, तुझ्या पायाला 6 बोट आहेत तर ते दाखव म्हणून. आणि मग तो सीन आहे की त्यावेळेला सॉक्स काढतात, बूट काढतात, सॉक्स काढतात आणि तो संपूर्ण सस्पेन्स असा एक सीन गोल्डी साहेबांनी चित्रित केलेला आहे. आणि तो सॉक्स काढल्यानंतर दिसतं की 5 बोटच आहेत पायाला म्हणून. असा तो सगळा हे होता. आणि गोल्डी साहेबांचं अशी एक धारणा होती की जो चित्रपटाचा पहिला सीन मी शूट करेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कलाकार जे सेटवर मी त्यांना बोलवलं आहे ते सगळे त्याच्यामध्ये सामील झाले पाहिजेत. नाही तर पहिल्या दिवशी असं होतं की जर का मी चित्रपटाच्या कलाकारांना बोलवलं आणि त्यांना मी बसवून ठेवलं तर त्यांच्या मनामध्ये एक थोडीशी निराशा निर्माण होते की अरे मला या सीन मध्ये घेतलं नाही किंवा खूप थांबायला लावलं. तर असं नाही, त्या असा सीन घ्यावा की ज्याच्यामध्ये खूप कलाकार पण असतील आणि त्या सगळ्या कलाकारांचं त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट त्यांना केलं पाहिजे. यासाठीच त्यांनी हा सीन जो आहे तो पहिल्या दिवशी आणि पहिला सीन घ्यायचं ठरवलं. सकाळी 9ची शिफ्ट होती. 9:30 पर्यंत सगळे तंत्रज्ञ आल्यानंतर गोल्डी साहेबांनी 11 पर्यंत एक ट्रॉली शॉट होता हा, तर आणि वन टेक मध्येच करायचा होता. एक रिहर्सल करून घेतली की 11, 11:30 पर्यंत काम सुरू झालं. 11 पर्यंत शॉट 11 वाजता अशोक कुमार सेटवर आले. ते सेटवर आल्यानंतर त्यांच्याशी हाय हॅलो झालं वगैरे आणि गोल्डी साहेबांनी काही थोड्या वेळाने वैजंतीमाला यांच्या मेकअप रूम मध्ये ते गेले, का त्या सकाळीच आल्या होत्या. अशोक कुमार जे आले होते ना ते पूर्ण मेकअप तयार होऊनच आले होते. असं नव्हतं की त्यांना सेटवर आले आणि आता मेकअप करायला अजून एक तासभर जाईल. तर ते मेकअप करून आणि तो जे काही त्यांचं ड्रेसिंग होतं ते सगळं ते तयार होऊन आले होते. तर गोल्डी साहेब वैजंतीमाला यांना बोलवायला गेले तर त्यांनी सांगितलं की नाही थांबा जरा मॅडम, म्हणजे मेकअप मन जो होता त्यांनी सांगितलं की येत आहेत मॅडम, येतीलच आता एक 10 मिनिटात येते आहे. त्याच्यानंतर पुन्हा 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी गोल्डी साहेबांनी असिस्टंटला पाठवलं. हेअर ड्रेसरनी सांगितलं की मॅडम आ रही है आणि मॅडम आ रही है करून नाहीच. त्याच्यानंतर आतमध्ये गाण्याचं काहीतरी आवाज यायला लागला की गाणी ऐकतायत किंवा काही असं सगळं झालं. आणि असं होता 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 जो 1:15 वाजला आणि 1:15 वाजता वैजंतीमाला छम 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 पायामध्ये पैंजण घातले होते आणि त्याचा आवाज करत सेटवरती आले. आणि ते आल्यानंतर त्यांनी गोल्डी साहेबांनी सांगितलं की आता लंच ब्रेक आहे. तर वैजंतीमाला भडकले जरा की अरे मला तुम्ही आता एवढ्या वेळाने सेटवर मी आले आणि मी आल्यानंतर सगळा लंच ब्रेक कसा करता. तेव्हा गोल्डी साहेब म्हणाले की बघ मी तुला वैजंती सकाळीच सांगितलं होतं की 11 वाजता अशोक कुमार आले सेटवरती दादा मुनी की त्यांच्याबरोबर शूटिंग करायचं आहे आणि एक रिहर्सल करावी लागेल. कसं आहे कारण हा वन टेक आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काही होतील नाही. जो पहिला छोटासा शॉर्ट डिव्हिजन जी केलेली आहे तो वन टेक मध्ये ते सगळं करायचं आहे. तर ते आहे त्यांना ते समजावून सांगायला आणि त्याची रिहर्सल करण्यामध्ये तुझे संवाद काय आहे, देव बाप्पाचे संवाद काय आहेत, दादा मुनींचे संवाद काय आहेत, ते सगळं मला सांगायला तुला वेळ गेला असता आणि मग आपण एक शूटिंग त्यांचं 12 वाजता सुरू जरी झालं असतं तरी आता हा सगळा शॉट जो आहे पहिला मोठा तो आपण ओके झाला असता आपला. तर आता तू 1:15 वाजता सेटवर आलेली आहेस. आता मी तुला हा सीन जो आहे तो समजावून सांगणार
तुझ्या मुवमेंट मी तुला समजावून सांगणार, त्याच्यामध्ये 1 सव्वा वाजणार. त्याच्यामुळे मी तुला हा सेट आता हा मी घेऊ शकत नाही शॉर्ट, कारण 1:30 वाजता मला बरोबर दादा मुलींसाठी लंच ब्रेक करायचा आहे. तर त्याच्यामुळे मी आता करणार नाही, म्हणून मी आता केलं. तू जा तुझ्या मेकअप रूम मध्ये, तू काय जे तुला जेवण करायचं असेल, आराम करायचा असेल तो तू कर, आणि 2:30 वाजता दादा मुली सेटवर आले की मग आपण हा सीन घेऊया. आता असं झालं ना की एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर वैजंती मला ना असं सांगितल्यामुळे, कारण त्यावेळेला एकदम म्हणजे त्यांना अनेक असे साऊथचे निर्माते होते, इकडे मुंबईचे निर्माते होते, जे त्यांच्यासाठी अगदी मॅडम मॅडम म्हणून करत असत आणि आगे पिछे करत असत, आणि त्या स्टार कलाकार म्हणून त्यांची गणना होत होती. तर त्याच्यामुळे असं त्यांना एकदम आल्यानंतर सेटवर की आता लंच ब्रेक आहे आणि हे सगळं स्पष्टपणे गोल्डी साहेबांनी सांगितलं, तर त्यांना राग आला. ते म्हणाले की अरे असं कसं, मी आता सेटवर आल्यानंतर तर तू गेले. तर म्हणे गोल्डी साहेबांनी सांगितलं की नाही, मी आता हा सीन घेणार नाही, का हा सीन अर्धवट होईल आणि मला दादा मुनींचं जे टायमिंग आहे जेवणाचं ते मला बिघडवायचं नाहीये, कारण मी त्यांना प्रॉमिस आधीच केलेलं आहे की तुमचं जे काही पथ्य आहे, तुमचं जे जेवणाचं टाइम आहे, तुमचं सेटवरनं निघून जाण्याचं टाइम आहे, ते मी सगळं व्यवस्थित पाळले, आणि ते करण्यासाठी मला आता हा सीन घेणं शक्यच नाहीये. तर तू जा तुझ्या मेकअप रूम मध्ये आणि 2:30 वाजता मात्र बरोबर ये. आता सेटवर सुद्धा ना एक थोडस गंभीर वातावरण निर्माण झालं होतं. कॅमेरामन रत्रा होते, ते पण गोल्डी साहेबांना हळूच म्हणाले की अरे गोल्डी तू असं काय म्हणतोयस. ते म्हणे नाही, गोल्डी साहेब ना हट्टी थोडेसे होते आणि त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर होतं. त्याच्यामुळे ते म्हणाले नथिंग डुईंग, मी आता हा सीन करणार नाही. तर पाय आपटत वैजंती मला आपल्या मेकअप रूम मध्ये निघून गेल्या. त्याच्यानंतर 2:30 वाजता पुन्हा असं झालं की त्यांना मेकअप रूम मध्ये बोलवायला गेला असिस्टंट, त्यावेळेला सुद्धा त्या 10 मिनिटांनी आल्या सेटवरती. मग त्यांना सीन समजावून सांगितला, त्यांच्या मोमेंट्स काय आहेत ते सांगितलं, दादा मुनी मग त्यांच्याकडे कसे येतील, देवसाहेबांशी त्यांना काय बोलायचं आहे ते सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि त्यात मात्र असं झालं ना की त्या ज्या रागवल्या होत्या या सगळ्या प्रकारामुळे, त्याचा त्या सीनला फायदाच झाला. कारण त्या सीन मध्ये सुद्धा असं होतं की त्या हिरोवरती रागवतात, आणि त्यामुळे त्यांचा जो मूड हवा होता एका सीनसाठी, तो बरोबर त्यावेळेला गोल्डी साहेबांना मिळाला आणि तो सीन चित्रित झाला. त्याच्यानंतर असं व्हायचं की जेव्हा मुंबईमध्ये म्हणजे मेहबूब मध्ये पुढे पण शूटिंग सुरू होतं, तर दुपारच्या वेळेला लंच ब्रेकच्या आधी डॉक्टर बाली सेटवर येत असत, आणि गोल्डी साहेबांनी मला सांगितलं होतं की ते सेटवर आले तर एक असतं ना की आपण एखाद्या निर्मात्याच्या सेटवर गेलो आहे, दिग्दर्शकाच्या सेटवर गेलो असू काही कारणांसाठी, तर एक त्यांना हॅलो हाय करायची गरज असते, कारण आपण त्यांच्या सेटवरती गेलो. हे मॅनर्स असतात, बेसिक मॅनर्स. ते कधी देवसाहेबांना ते हॅलो करत नसत, ना ते गोल्डी साहेबांना हाय हॅलो करत असत किंवा काही, की जसं काही तुमचा या सेटशी काही संबंधच नाहीये आणि मी फक्त वैजंती मालांना भेटायला आलो आहे असं करून ते ताडकन त्यांच्या मेकअप रूम मध्ये जात असत. आणि मग जेवण घेऊन येत असत वैजंती मालिनीसाठी. तर मग जेवण, मग त्याच्यामध्ये बराच वेळ जात असे, मग त्या गप्पा त्याच्या, आणि मग संध्याकाळपर्यंत ते थांबत असत. तर हा सगळा ना गोल्डी साहेबांना चीड आणणारा प्रकार होता. मात्र पहिल्या दिवशी ही सगळी घटना घडल्यानंतर त्यांनी काही अपेक्षाच वैजंती मालाकडनं ठेवली नव्हती की माझ्या बरोबर या कलाकार जे आहे, हिरोईन आहे, तिचं माझं काही फारसं ट्युनिंग जमणार नाही हे त्यांचं पहिल्याच दिवशी लक्षात आलं होतं. आणि त्यांना हे पण लक्षात आलं होतं की आतापर्यंत म्हणजे वैजंती माला यांची निवड करण्यासाठी याला इंडस्ट्रीतल्या लोकांनी सांगितलं होतं हिला घेऊ नका, ही विचित्र आर्टिस्ट आहे म्हणून. तर तेव्हा आपण ऐकलं असतं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे, आपल्यासाठी म्हणून हे आव्हान आहे की आपण हिच्या बरोबर काम करायचं आहे. तर अशा पद्धतीने कधी रुसवे फुगवे करत, कधी काहीतरी चिडत वगैरे अशा पद्धतीने वैजंती मला त्यांनी हा चित्रपट केला. या चित्रपटामध्ये आणखीन एक सीन आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की या चित्रपटामध्ये शेवटच्या क्लायमॅक्सच्या आधी एक सीन आहे जिथे भुयारातून हिरो हिरोईन दोघंही खाली उतरतात लपून, त्यांना म्हणजे त्या व्हिलनला दाखवायचं नसतं आणि दोघंही उतरतात. तर त्यावेळेला आणि त्यांचे काही संवाद आहेत तिथे, त्यावेळेला वैजंती मला यांचा हट्ट असं होता की माझं प्रोफाईल कॅमेरा हा माझ्यावरती असायला पाहिजे.
तर देवसाहेब म्हणाले की नाही, कॅमेरा हा आपल्या दोघांवरती असायला पाहिजे, कारण आपण एकमेकांशी त्याच्यामध्ये संवाद बोलत आहोत. एक असं नाहीये की लांब एक कलाकार उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे आणि मग आपल्याला संवाद बोलायचे. आपण एक जवळ आहोत, आपण समोरासमोर आहोत. त्या भुयाराच्या ह्याच्यातनं आपण खाली उतरतो आणि तिथे आपले दोघांचे संवाद आहे, तर दोघांवरती कॅमेरा असला पाहिजे. परंतु वैजयंती माला यांचं असं होतं की संपूर्ण कॅमेरा माझ्यावरती पाहिजे आणि मला या चित्रपटामध्ये महत्व दिलं पाहिजे. अर्थात वैजयंती माला यांचे तुम्हाला अभिनयाचं वैशिष्ट्य जे मला गोल्डी साहेबांनी सांगितलं होतं ते मी आपल्या बरोबर शेअर करते. की गोल्डी साहेब म्हणाले होते की वैजयंती माला यांना एखादा सीन समजावून सांगितला की तुला आता हा सीन आहे, तर त्या स्पॉन्टेनियसली आपलं काही त्याच्यामध्ये इनपुट्स देत नसत. त्यांना ते करता येत नसे किंवा मग मी असं करते किंवा मी असं इम्प्रूव्ह करेन हा सीन किंवा मी अक्क्या करते, असं कधी होत नसत. त्यांना प्रत्येक ना मुवमेंट सांगावी लागत असेल की आता तू इकडनं इकडे येणार आहेस, मग तू इथे बघणार आहेस, मग असं बोलणार आहेस. तर त्या सीन तो व्यवस्थित करत असत. आणि अर्थात त्यांचं गोल्डी साहेबांचं हे देखील मत होतं की या चित्रपटामध्ये जी हिरोईनची भूमिका होती, जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की ती फार महत्वाची नव्हती. काय महत्वाची या दोनच व्यक्तिरेखा होत्या, विलनची आणि हिरोची. त्याच्यामुळे हिरोईनची जी व्यक्तिरेखा होती ती फारशी महत्वाची नसल्यामुळे त्याला जेवढा साजेसा अभिनय हवा होता तेवढा वैजयंती माला यांनी व्यवस्थित केला. त्यांचा मी आणखीन एक किस्सा सांगते. या चित्रपटामधलं जे गाणं आहे होठों पे ऐसी बात, हे गाणं आयकॉनिक आहे. त्याच्यामधला डान्स वैजयंती माला यांचा डान्स आहे, अतिशय आयकॉनिक आहे आणि आज देखील लोकप्रिय तो आहे. तर या चित्रपटाचे जे नृत्य दिग्दर्शक होते ते हिरालाल सोहनलाल होते. त्यांच्याकडे त्यावेळेला सरोज खान त्यांचे असिस्टंट म्हणून काम करत असत. तर गोल्डी साहेबांनी हिरालाल सोहनलालना सांगितलं होतं की असं असं माझं संपूर्ण गाणं आहे आणि नुसतं गाणं नाहीये, म्हणजे नुसते गाण्याच्या स्टेप्स नाहीये, त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे की तो हिरो आहे, तो लपतो आहे, तो पाठीमागे जातो आणि तो राजाच्या दरबारामध्ये ते तिकडे सगळं चालू आहे युद्धगान आणि त्याच्यामध्ये एक घटना घडते आहे. त्याच्यामुळे तो असं नुसतं नृत्यासारखं नृत्य नाहीये, तर त्याच्यामुळे त्या स्टेप्स कशा असतील काय असतील आणि हे कठीण गाणं सगळं असणार आहे. तर सोहनलाल हिरालाल सोहनलालने सांगितले की नाही, आम्ही मॅडम कडनं, अम्मा म्हणत असते वैजयंती माला ना, तर आम्ही अम्माकडनं ना व्यवस्थित सगळं करून घेऊ म्हणून. आणि त्यांनी ते गाणं सगळं बसवलं होतं, त्याच्या स्टेप्स वगैरे. हॅट्स ऑफ हिरालाल सोहनलाल, इतकं सुंदर त्यांनी त्या सगळ्या मोमेंट्स घेतलेल्या आहेत. आणि जेव्हा या गाण्याची रिहर्सल, गोल्डी साहेबांना असं वाटत होतं की ह्याच्यामध्ये एवढा सगळा ड्रामा आहे या गाण्यामध्ये, तर आणि मुवमेंट्स पण खूप आहेत नृत्याच्या, त्याच्यामुळे ह्याची एक रिहर्सल झाली पाहिजे. मात्र मोहनलाल हिरालाल यांना वैजयंती मल्लांनी नकार दिला की मी रिहर्सल करणार नाही, तुम्ही मला फक्त सांगा की काय करायचं आहे म्हणून. तर तरी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं सोहनलालला की बघ, तुम्ही एक दिवस तरी हिच्याबरोबर नृत्याची रिहर्सल करा, मग दुसऱ्या दिवशी आपण हे गाणं शूट करायला सुरुवात करू. आणि मेहबूब स्टुडिओ मध्ये जो सेट लागला होता त्या गाण्याचा आणि तिथे वैजयंती मला आल्या, तर गोल्डी साहेबांनी सांगितलं की आज मी आता शूट करणार नाहीये, तर तू याची रिहर्सल सगळं कर, असंही मी स्टुडिओ बुक केलंय तर मला भाडं द्यावं लागेल, तर त्याच्यामुळे तू आज आहे ना रिहर्सल सगळं कर. आणि सरोज खान आल्या होत्या, त्यांनी सरोज खानला सांगितलं गोल्डी साहेबांनी की तू हिच्याकडनं सगळं रिहर्सल करून घे आणि मी नंतर येतो, मग बघूया काय आपण बोलूया की कसं रिहर्सल झालीये काय वगैरे. आणि गोल्डी साहेब घरी आले. आता गोल्डी साहेब जेव्हा पाली हिलला राहत असत, तिकडनं मेहबूब स्टुडिओ फार जवळचा होता, म्हणजे अंतर फार नव्हतं. आणि काही वेळाने गोल्डी साहेबांनी फोन केला 2-1 तासाने, तर त्यांना तेव्हा याच्यामध्ये रिसेप्शन वरती फोन असत. तर सरोज खान आल्या रिसेप्शनच्या त्या फोनवरती, लँडलाईन वरती, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर 10 मिनिटांनीच वैजयंती मला सेट वरनं निघून गेल्या स्टुडिओतून. तर म्हणे त्यांनी रिहर्सल काही केली की नाही, तर म्हणे त्यांनी ना फक्त हात वारे केले, म्हणजे असं काही अंग हलवलं नाहीये, पण हात वारे केले आणि त्यांनी सांगितलं की मी हे सगळं मला कळलेलं आहे तर मी उद्या करेन म्हणून. नो डाऊट की वैजयंती माला यांनी फार सुंदर नृत्य केलंय. मात्र गोल्डी साहेबांना कायम असं वाटत राहिलं की या अभिनेत्रीने जर का या गाण्याची रिहर्सल केली असती तर हे जे आता काय 90% गाणं झालंय ना, हे 1000% झालं असतं. कारण नृत्यामध्ये त्या पारंगत होत्या आणि त्याच्यासाठी गोल्डी साहेबांचं दुमत नव्हतं.
बरंचसं शूटिंग जे आउटडोर शूटिंग होतं ते सिक्कीमला झालं होतं. आता सिक्कीम मध्ये जे शूटिंग झालं ना त्याच्यामध्ये आणखीन काय घडलं आणि या चित्रपटाचं संगीत कसं बनलं ते मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा ज्वेल टिप्स स्पेशल. पुढच्या भागामध्ये भेटूया. धन्यवाद.